महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीने मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला। या सामाजिक उपक्रमाला नागरिक, युवक, युवती तसेच महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली। यावेळी भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले। या प्रसंगी ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, मंजिरीताई गाडगीळ, महिला व बाल कल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेविका अपर्णा शेटे, नगरसेविका विद्याताई नलवडे, योगिता राठोड, रसिकाताई खाडे, ओंकार शुक्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि रक्तदानाविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मी स्वाती सुशांत खाडे, महिला मोर्चा अध्यक्ष, सांगली शहर। आज 22 जुलै आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा आज बर्थडेच्या निमित्ताने महिला मोर्चाच्या वतीने सांगली शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे। आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये आपल्या देवाभाऊंसाठी खूप जण येऊन रक्तदान करून जात आहेत। चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे ज्यांनी रक्तदान दिले त्या सगळ्यांचे मी आभार मानते। आणि तसेच आता 25 तारीख आणि 24 आणि 25 तारखेला मिरज आणि सांगलीमध्ये सुद्धा देवाभाऊंच्या बर्थडेच्या निमित्ताने कृषी बिल आपलं जे महिलांसाठी पास झालं त्याचा पण एक आपण उपक्रम म्हणून किंवा एक सोहळा म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत। त्यामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचा सन्मान केला जाणार आहे। त्यांना 5 फळभाज्या किंवा 5 फळभाज्या ह्यांची बियाणे दिली जाणार आहेत। तसेच स्प्रे असेल, खुरपा असेल, सेंद्रिय खताची पिशवी असेल, या माध्यमातून त्यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे। या निमित्ताने माझे शेतकरी महिलांना आव्हान असेल की तुम्ही जास्त संख्येने उपस्थित राहून या संधीचा फायदा करून घ्या।